तर उद्या आपण कशा प्रकारे ट्रेड घेणार आहोत त्याचा आपण अनालिसिस करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर पाहिलं, निफ्टी एक्झॅक्टली आपल्या सपोर्टच्या झोनच्या आसपास आपल्याला पाहायला भेटते. प्रिव्हियस डेटामध्ये जर पाहिलं, मार्केट या ठिकाणाहून आपल्याला एक बाउन्स बॅक पाहायला मिळालं होतं. आता एवढी मोठी जर रिट्रेसमेंट झाली तर या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल किंवा एक रिट्रेसमेंट करणं बनतं. ठीक आहे. बिकॉज बायर्स जर इथे प्रिव्हियस होते तर आता जे सेल ऑफ झाल्याच्या नंतर जे बायर्स वाट बघतायत ते 100% येणार. तर उद्या आपण मार्केटमध्ये बाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपण गेलो, या ठिकाणी पाहिलं तर सेम चार्ट क्रिएट झालेले आहेत. प्रिव्हियस डेटामध्ये एक रिट्रेसमेंट झालेली आहे, सेल ऑफ झालाय, रिट्रेसमेंट झाली, सेल ऑफ झाला. आता मार्केटमध्ये फक्त सेलर्स आपल्याला दिसत आहेत की मार्केटमध्ये जर तुम्ही 2 दिवसाचा चार्ट पाहिला तर सेलर्सने आपली पोझिशन बनवून ठेवलेली आहे. बायर्सला एवढा चान्स नाही भेटला. या ठिकाणी ज्यांनी बाय केलं होतं त्याच्यात सेलर्स, मार्केट खाली आलं, हे बायर्स जे आहेत ते निघून गेले. या ठिकाणी सुद्धा फ्रायडेला बायर्स आले, सेलर्स मार्केट खाली घेऊन आलं, त्यामुळे बायर्स परत निघून गेले. सो होल्ड केलेले सेलर्सनी. सो या सेलर्सला टार्गेट करण्यासाठी किंवा एक रिटेल ट्रेडर जो आहे त्यांना टार्गेट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय की अपोजिट ट्रेड घ्यायचंय, की जर मार्केटला समजा कंटिन्यू फॉलोच करायचंय तर अशा प्रकारे आपल्याला पोझिशन बनवण्या इतका वेळ मार्केट नाही देत. सो मार्केट माझ्या एक्सपेक्टेशन नुसार मार्केट उद्या एक बाईंग मुवमेंट आपल्याला देऊ शकतो आणि त्या प्रकारे आपण आपला ट्रेड घेणार आहोत. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, सस्टेन केलं, ब्रेकआउट दिला आपल्या डे लेवलचा एखाद्या रेंजचा, तर आपण बाईंगचा मुवमेंट करू, की म्हणजे एक बाईंग सिनेरिओ क्रिएट झाला पाहिजे. जर ओपन होऊन डायरेक्ट फॉल झाला, सपोर्ट लेवल पाशी आलं, एखाद्या राऊंड लेवल पाशी, त्या ठिकाणी जर बाईंग सिनेरिओ क्रिएट झाला तर त्या ठिकाणी आपण बाईंग करू शकतो. जर मार्केटमध्ये गॅप अप झाला, की ती एक शक्यता खूप जास्त आहे, बिकॉज आपला जो जीडीपी ग्रोथ रेट आहे ती खूप जास्त चांगली झालेली आहे, चांगली न्यूज आहे मार्केटमध्ये. सो गॅप अपचे चान्सेस पण आहेत. जर गॅप अप झालं मार्केटमध्ये तर तुम्हाला बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये एक गोष्ट मी दाखवेल, की शक्यता थोडी कमी आहे की गॅप अप झाल्यानंतर डायरेक्टली बाईंग आपल्याला पाहायला मिळेल. गॅप अप झाल्यानंतर मार्केट थोडस परत एक सेल ऑफ पाहायला मिळू शकतो आपल्याला आणि त्यानंतर परत एक बाईंग मुवमेंट एक येऊ शकते. सो आता आपण बँक निफ्टीचा चार्ट पाहूया. बँक निफ्टी मी बाहेर असल्यामुळे मोबाईल मध्ये आज रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. बँक निफ्टीचा चार्ट जर पाहिला, डेली टाइम फ्रेम, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी कॅन्डल आजची क्रिएट झाली म्हणजे फ्रायडेची जी कॅन्डल आहे, सेम एक्झॅक्टली कॅन्डल आपली प्रिव्हियस एक क्रिएट झाली होती एक्झॅक्टली याच लेवलला. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, सेम कॅन्डल आहे मार्केटमध्ये, सेम या ठिकाणी गॅप ओपन झाले मार्केट आणि बाईंग मुवमेंट आलेली आहे. तर सेम चार्ट रिपीट होईल का? तर नाही. जर मार्केटमध्ये मंडेला उद्या सकाळी गॅप अप ओपनिंग झाली तर डायरेक्टली बाईंग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. जर मार्केट त्या लेवल सारखं जर गॅप अप ओपनिंग झाली तर एक मुवमेंट जरी आली, समजा बाईंग मुवमेंट आली, तर एखाद्या सेलिंग झोन पासून या ठिकाणी किंवा एखाद्या राऊंड लेवल पासून सेल पाहायला मिळू शकतो. जर फ्लॅट ओपन झालं, जसं की मी सांगतोय, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन झालं तर त्या सिनेरिओ मध्ये आपल्याला बाईंग सिनेरिओ शोधायचा, की समजा गॅप फ्लॅट ओपन झालं, मार्केट 53,500च्या आसपास आलं, इथून एक बाईंग सिनेरिओ क्रिएट झाला आणि बाईंग मुवमेंट आली, तर त्या ठिकाणी आपण बाय करणार आहोत. किंवा मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली, थोडीशी मुवमेंट झाली आणि कालच्या क्लोजिंग पेक्षा या क्लोजिंगच्या लेवलच्या वर जर मार्केटने सस्टेन केलं तर या ठिकाणी सुद्धा आपण एक बाईंग मुवमेंट साठी एक बाईंग ट्रेड कॅप्चर करू शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.